तर असाच एक माझा भक्त, त्याला गाडी घ्यायची होती. बर. आणि मी त्याला सांगितलं होतं की तू गाडी नाही घ्यायची. त्यांनी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तिसऱ्याला म्हणलं या दरवेळेलाच नाही म्हणतायत. बायकोला म्हणलं चल आपण गाडी घेऊन येऊ आणि टेस्ट ड्राईव्हला ताईंच्या तिथे येऊ. हां. तर तो टेस्ट ड्राईव्हला माझ्या तिथे त्यांनी आणली आणि बाहेर आल्यानंतरच मला सांगितलं की ताई आम्ही बाहेर आलो आहे, तुम्ही पटकन बाहेर या. आणि मी पाहिलं तर तो गाडी घेऊन आला होता आणि मला म्हणला चक्कर मारायची. त्याला वाटलं की गाडी घेऊन आल्यानंतर तर ताई काहीच म्हणणार नाहीत, गाडी बघितल्यावर ते काहीच म्हणणार नाहीत. त्याच्यामुळे तो गाडी घेऊन आला. मी म्हणलं मी मागे नाही बसणार, मी पुढेच बसणार. आणि तू ही गाडी सेकंड हँड का घेतलीस असं मी त्याला विचारलं. तर तो म्हणला नाही मला हीच गाडी पाहिजे होती, ह्याच ब्रँडची मर्सिडीज होती आणि मला ही आत्ता हीच परवडते. तर म्हणलं पण तू सेकंड हँड घेऊ नको असं मी तुला सांगितलं होतं. नाही ऐकलं. म्हणे नाही आता ही बघा तुम्हाला आवडेल. मग आम्ही चक्कर मारून आलो. गाडी काय उत्तम होती, सगळं छान होते. तो आत आला आणि म्हणला ताई फायनल करायची का गाडी? तर मी म्हणलं नाही करायची. त्याच्याबरोबरचा माणूस पण म्हणला की कारण त्यांनी सांगितलं होतं की या ताईंनी जर हो म्हणलं तरच आम्ही गाडी घेणार. तो पण मला कन्व्हिन्स करायला लागला की किती चांगली गाडी आहे, काय आहे, कसं रनिंग आहे, सगळं सांगितलं. तर मी म्हणलं नाही घ्यायची. तर मला म्हणला ताई आता तुमचं कारण सांगा, किंमत पटली आहे, आम्हाला चाललंय, सगळ्यांना चाललंय, तुमचं कारण सांगा. तर मी म्हणलं त्या गाडीच्या मागच्या सीटवर मला एक बाबा आणि एक बाई दारू पिताना दिसत आहेत आणि त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला आहे. बापरे. हे त्या माणसानी त्यांना सांगितलं नव्हतं. हां. मग मी म्हणलं ह्याला ॲक्सिडेंट झाला आहे, ही गाडी घ्यायची नाही कारण त्या गाडीत ते आत्मे आहेत. तर तू ती नाही घ्यायची गाडी. त्यांनी सेकंड थॉटही नाही घेतला कारण तो माझं सगळं हे असं सांगितल्यावर कोण घेईल, मी पण घेतली नसती. तर त्याच्यामुळे त्यांनी ती गाडी घेतलीच नाही. आणि नंतर काय झालं की त्याचा इंडियातनं पूर्णपणे बसतानाच हल्लं. तो परदेशात सेटल झाला. ओके. म्हणजे ती गाडी घेऊनही त्याला उपयोग झाला नसता, ती त्याला विकावीच लागली असती. तर हे असं स्वामींनी नकारात्मकतेनं त्याला सांगून वाचवलेलं होतं. दुसरा एक अनुभव असा आहे माझा की छोटे छोटे उपाय त्याच्यावरनं की असाच एक भक्त सिंगापूरला राहत होते. त्यांचा दुपारी मला क्लास चालू असताना मला पटकन फोन आला की ताई आमच्या घरातले पैसे गेलेत. तर म्हटलं सिंगापूरमध्ये कोण असणार, कारण कामालाच माणसं नाहीत. तर मी म्हणलं की त्यांच्याकडे एक मेड होती दिवसभराची, तर तिने घेतलेत का? तर तो म्हणला नाही कारण आमच्याकडे कायदेच एवढे भयानक आहेत, तर चोरी होऊच शकत नाही. आणि ते पैसे स्वामींचे होते. स्वामींचे म्हणजे कसं की मी प्रत्येकाला सांगते की तुम्हाला जर तुमची लक्ष्मी वाढवायची असेल तर तुम्ही जो तुमचा पगार मिळतो किंवा जे तुमचं पहिलं इन्कम असतं त्याच्यातला कुठलाही पार्ट कितीही, मग ₹1 तुम्ही एक स्वामींचा हे करा, डबा करा, त्या डब्यात ठेवायचा. असं तर तो तसं तो ठेवत होता. आणि त्याच्यातलं जवळजवळ निम्म्याहून अधिक पैसे गायब होते. ओके. तर तिने त्यांच्या घरी जी कामवाली बाई होती त्या सगळ्यांना विचारलं, पण मला स्वामी सांगत होते की त्याच बाईने घेतले. तर मी तिला म्हणलं एक काम कर, तुझ्या नवऱ्याच्या खिशात नोट आहे का? तर तो म्हणला आहे. त्या नोटेवरचा नंबर सांगितला. म्हणला हा नंबर आहे का त्या नोटेवर? तर तो उडला असतो. म्हणला आहे. म्हणलं त्या मेडनी घेतले. तर म्हणलं ती कबूल कशी करेल? म्हणलं आजची रात्र जाऊ दे, उद्या सकाळी तुझ्या घरात लांब भाजी कुठली आहे, म्हणजे दुधी भोपळा आहे का, पडवळ आहे का, दोडका आहे, हे काही नसेल तर काकडी तरी आहे का? तर ती म्हणली दुधी भोपळा आहे. म्हणलं दुधी भोपळा आणि गाजर हे फक्त 2 तू टेबलवर काढून ठेव. ओके. आणि त्याच्यानंतर काय होईल ते बघ.
तर तिने फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी तो दुधी भोपळा आणि गाजर टेबलवर काढलं तिने. ती जी मेड होती ती ढसाढसा रडायला लागली आणि तिने सगळं कबूल केलं की मी हो. तुमचे पैसे तुम्ही गेलेले बाहेर असताना कसे मी घेतले, माझ्या नवऱ्याला गरज होती. आता त्याच्यानंतर त्याचा मला संध्याकाळी फोन आला आणि मला म्हणला, ताई तुम्ही एका खुर्चीत बसा. तर मी म्हटलं का काय झालं? तिथं बसा आणि आम्हाला तुमचे आम्ही पाय धरतोय हम्म. असं आम्हाला फील, असं तुम्ही मनात हे करा, हा. कारण त्या बाईनी चोरी कबूल केली. हा म्हणजे एका दुधी भोपळ्यानी, हा साधा उपाय आपल्याला वाटतो, हम्म. पण ती परमेश्वराची इच्छा काय असेल त्याच्यात ते काही आपण नाही सांगू काही सांगता येत नाही. तसाच असा एक अनुभव आला मला की आत्ता मी जेव्हा, म्हणजे ही ट्रिप नाही, जेव्हा आपलं पॉडकास्ट पहिलं रिलीज झालं हो. सप्टेंबरमध्ये, त्यावेळेला मी अबुधाबीला होते. करेक्ट. तिथनं परत येताना मुंबईत खूप पाऊस होता, हो. खूप पाऊस होता. आणि आम्ही 19 सप्टेंबरला आम्ही येत होतो परत. मी माझ्या बहिणीला म्हणलं की तू मला आणायला येणार आहेस का? हम्म. तर ती म्हणली पाऊस नसेल तर मी येईन, अच्छा. पाऊस असेल तर मी नाही येणार. तर मी एकटी मुंबईहून पुण्याला जाणार होते. तर मी म्हणलं नाही, मला भीती वाटेल, तर हम्म. तू ये. तर ती मला चेष्टेत म्हणली मग पाऊस थांबव. बघ थांबला पाऊस तर मी येणार, हम्म. नाहीतर मी नाही येऊ शकणार. मी तिला म्हणलं मग तू एक काम कर, काचेचा ग्लास घे, त्याच्यात 3 दालचिनीचे तुकडे टाक आणि तो ठेवून दे. हा. हां, आणि हे मी 2 दिवस आधी सांगितलं होतं. म्हणलं रोज हा बदलायचा, 2 दिवस ये आणि तिसऱ्या दिवशी निघालीस की दालचिनीचा तुकडे 3 परत त्या काचेच्या ग्लासमध्ये ठेवून निघायचं. हम्म. आणि आम्ही पुण्यात येईपर्यंत पाऊसच पडला नाही. तो पाऊस थांबला. पावसाळी हवा होती. हम्म. मुंबईत एवढा पाऊस पडत होता, पुण्यातही पडत होता, पावसाळी हवा होती, पण पाऊस पडला नाही. बर. म्हणजे असे छोटे छोटे अनुभव, म्हणजे स्वामींचा सहवास म्हणा किंवा त्यांना माझी काळजी म्हणा, कुठलेही येतात. म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये रस्त्यावर थांबायचं इथून. इथपासून ते सांगतात की नाही. म्हणजे आता काही काही वेळेला तर काय होतं, आम्ही जेव्हा अपॉइंटमेंट सिलेक्ट करत असतो तेव्हा अमृता तशी स्ट्रिक्ट आहे. हो हो. तिने मला सांगितलेलं होतं की सगळ्यांना अपॉइंटमेंट मिळाल्या पाहिजेत, हा. तर तुम्ही लाईनीनेच जायचं, हम्म. अपॉइंटमेंट मिळायला पाहिजे, सगळ्यांना द्यायच्याच आहेत. तर मी तिला म्हणायचे की अगं नाही, मला स्वामी सांगतात त्यांनाच मी अपॉइंटमेंट देते. 1-2 अपॉइंटमेंट ती म्हणली नाही, आपण हा रूल इज रूल, मला ती अशी सांगते. तर तसं आम्ही घेतल्या. तर त्याच्यातल्या 2 अपॉइंटमेंटचा त्रास झालेला तिने पाहिला की मला खूप त्रास झाला त्या अपॉइंटमेंट घेतल्यानंतर, कारण ती स्वामींची इच्छा नाही. हम्म. एका माणसाने त्याच्यातलं काय केलं, आमचा नियम आहे की फोटो पाठवा. त्यांनी फोटो नाही पाठवला आणि ती सुरुवात असल्यामुळे आम्ही काय केलं की तुम्ही हे करा, हम्म. बोला, मग फोटो पाठवलात तरी चालेल, असं झालं. तर त्याला, आता तो अमेरिकेतला माणूस, त्याला त्याचा फोटोच पाठवता येत नव्हता. हा. मी म्हणलं फोटो पाठवला तरच तरच अपॉइंटमेंट, नाही तर अपॉइंटमेंट कॅन्सल. हे जे खोटं बोलतात ते स्वामी असंही वाचवतात. पण त्या दिवसानंतर ती मला असं नाही म्हणली की लाईनीनी सगळ्या घ्या. जे स्वामी सांगतात तेच. तीच अपॉइंटमेंट घ्यायची, त्यांचेच प्रॉब्लेम दूर करायचे. करू शकता, कारण ती मला आज्ञा असते, मी कोणी हो, हो. नाही आहे. मला जे काय देतात ते स्वामी देणार. आता आम्हाला अपॉइंटमेंट देतानाही या मुलांना असा अनुभव येतो की काही काही वेळेला खूप वेळ ते असे बसलेले असतात, काम करत असतात. तर त्या दिवशी मी म्हणलं मल्हार आईस्क्रीम घेऊन ये. हा. तर त्या क्षणी अमृता म्हणली मला आत्ता मनात आईस्क्रीम खायचा विचार होता. हे जे असतं की आता परवा असंच झालं की माझ्याकडे ते 2 जण आले, लंडनला असतो तिचा नवरा, म्हणून भेटायला आले. काही नाही, नुसतं भेटायला, काही विचारायचं नाही. म्हणला मला काही नाही, मला तुम्हाला भेटायचं आहे. हम्म. आले आणि मी त्यांना म्हणलं काय दुसरं घर घेणार आहात का? तर ती म्हणली ताई हा विचार आम्ही मनात केलाय, तोही तुम्हाला कसा कळला? हा. म्हणलं नाही, ही
स्वामींची कृपा आहे. वा. त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक वेळेला कुठल्या मार्गाने स्वामी सांगत असतील हे आपण नाही. हे आपण नाही सांगू शकत. हम्म. किंवा असे अनुभव जेव्हा येतात की लोकांना मी सांगते की तुम्ही मुलींकडनं गजानन महाराजांची पोथी वाचून घ्या. हा. जर आजकालचे सगळे कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहेत, हम्म. मराठी येत नसतं वाचता, तर त्या 2 मुलींनी आईला सांगितलं की आई तू तुझ्या भाषेत गजानन महाराजांची पोथी लिही. ओ. त्या बाईंनी गजानन महाराजांची पोथी त्यांच्या भाषेत लिहिली आणि ती त्या 2 मुलींना वाचून दाखवते. वा. त्या 2 मुलींना ते मराठी कळलं हम्म. आणि तिच्या हातनं गजानन महाराजांची पारायण पोथी होती ती लिहून झाली. हेही केवढं मोठं कार्य झालं की त्याच्यामुळे हे जे असे उपाय असतात की त्याने तुमचं कर्म बदलतं. हा. हे कर्म बदलणं म्हणजे तुमचं नशीब नशीब बदलतं. बदलणं. हे प्रत्येक उपाय हे प्रत्येक माणसाला सारखे नाही आहेत. हम्म. म्हणजे जर आता एक